हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्रा आणि ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. गोदाम गोदाम म्हणजेच काय? वेअर हाऊस, ज्या ठिकाणी आपण मालाची साठवणूक करत असतो. माल साठवून ठेवण्याचं ठिकाण किंवा जागा याला गोदाम असे म्हणतात. तर तुमच्या या बुकमध्ये, ठीक आहे, स्टेट बोर्डच्या या बुकमध्ये व्यवसाय सेवेचा हा एक प्रकार आहे, गोदाम. ठीक आहे, चेक करा काय सांगितले इथे. स्टार्टिंगला मीनिंग चेक करूया. गोदाम ही मालाच्या अथवा वस्तूंच्या संदर्भात आहे. मालाच्या अथवा वस्तूंच्या संदर्भात आहे म्हणजेच काय? माल आणि वस्तू साठवून ठेवण्याची जागा. यामध्ये साठवणुकी संदर्भातील सर्व क्रियांचा समावेश होतो. माल तयार करून झाल्यानंतर तो माल साठवणूक करण्याशी संबंधित जेवढे काही क्रिया असतील, प्रक्रिया असतील, त्या सर्वांचा संबंध या कार्याशी होत असतो. ज्या मालाची किंवा सामानाची साठवण आणि संरक्षणाशी संबंधित असते. गोदाम हे माल साठवण्याचे एक साधन आहे आणि आपण जे माल साठवून ठेवत असतो तो माल सुरक्षित त्या ठिकाणी असतो. साठवणूक हे उत्पादनांच्या किंवा वस्तूंच्या उत्पादनापासून ते वापराच्या वेळेपर्यंत संग्रहित वस्तूंच्या साठवण आणि साठवणुकीशी संबंधित असलेल्या क्रियांचा समूह म्हणून ओळखले जाते. म्हणजेच काय? ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूचं उत्पादन घेतोय, तो आपला माल तयार झालेला आहे, तो माल तयार झालेला आपण गोदामामध्ये ठेवू शकतो. जोपर्यंत त्या मालाला मागणी येत नाही तोपर्यंत तो माल आपण त्याच गोदामामध्ये ठेवू शकतो. उत्पादनापासून ते वापराच्या वेळेपर्यंत माल आपला गोदामात असू शकतो. आता एक इथे डेफिनेशन केलेली आहे, चेक करा. वस्तूंच्या अथवा मालाच्या साठवणुकीसाठी अथवा जमा करण्यासाठी असलेले आस्थापन म्हणजे गोदाम साठवणूक होय. आस्थापन म्हणजे बिझनेस, व्यवसाय. ठीक आहे, आस्थापन म्हणजे बिल्डिंग सुद्धा असं त्याचं मीनिंग होऊ शकतो. इमारत. ओके, एकतर व्यवसाय होऊ शकतं किंवा इमारत होऊ शकतं. समजलं? आता या ठिकाणी तुम्हाला काही गोदामाची कार्य दिलेले आहेत, ते आपण चेक करूया. फर्स्ट वन आहे मालाची साठवण आणि संचयन. संचयन म्हणजेच काय? साठवून ठेवणे, संचय करणे. ओके, मालाची साठवण म्हणजेच काय? गोदामामध्ये आपण माल किंवा वस्तू किंवा आपलं जे काही उत्पादन असते ते आपण साठवून ठेवत असतो आणि आपल्याला ज्यावेळेस आवश्यकता असते, जेवढी आवश्यकता असते त्याच प्रमाणामध्ये गोदामातून माल आपल्याला बाहेर काढता येते. हे होतं गोदामाचं पहिलं कार्य. दुसरं कार्य कोणतं आहे? चेक करा. किंमत स्थिरीकरण. किंमत स्थिरीकरण म्हणजेच काय? आपल्या वस्तूसाठी ज्या वेळेस योग्य मागणी येत नाही. ठीक आहे, आता उन्हाळा चालू आहे, आता चालू आहे सध्याच्या सिच्युएशनला हिवाळा. ठीक आहे, हिवाळा चालू आहे. एखादा व्यवस्थापक हिवाळा चालू आहे म्हणून स्वेटर्स न बनवता भविष्याचा विचार करून उन्हाळ्यामधले जे काही प्रोडक्ट्स असतील, फॅन, एसी, कूलर, थंड थंड ठेवण्यासाठी जे काही प्रोडक्ट्स असतील त्याच्यावर भर देत आहे. म्हणजेच काय? फ्रीज, कूलर, एसी याचं प्रोडक्शन घेते. बट सध्याच्या सिच्युएशनला आत्ता मागणी कशाला आहे? हिवाळ्यामध्ये जे वापरणारे प्रोडक्ट्स असतात त्याची आहे. बट तो काय करतोय? उन्हाळ्याचा विचार करून त्यावेळेसच्या वस्तू बनवतोय. मग त्यावेळेस मागणी उन्हाळ्याच्या प्रोडक्टसाठी आत्ता सध्या नाही, म्हणून तो काय करतो? जो काही ते फ्रीज, कूलर, एसीचं प्रोडक्शन घेतोय, ते प्रोडक्शन झाल्यानंतर ते सामान, त्या वस्तू, ते माल गोदामामध्ये ठेवत असतो आणि ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये त्या वस्तूला मागणी येईल त्यावेळेस त्या वस्तू बाहेर बाजारपेठेमध्ये आणतो आणि विकतो. हे आहे किंमत स्थिरीकरण. किंमत स्थिर ठेवण्यासाठी, किंमत स्टेबल ठेवण्यासाठी अशा प्रकारचं गोदाम काम करत असतं. बाजारपेठेमध्ये बऱ्याचदा सिमिलर प्रकारच्या वस्तू असतात. एखादा उत्पादक किंवा एखादा विक्रेता थोडासा आगाव असतो. तो काय करतो? सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे सगळ्या मार्केटमध्ये गोंधळ उडालेला राहतात. त्याला धडा शिकवण्यासाठी
तू कर, तुला जेवढ्या त्या वस्तूची प्राइस ठेवायचं तू तेवढी वस्तूची प्राइस ठेव. आम्ही कोणीही ते माल आम्ही सप्लाय मार्केटमध्ये करणार नाही असं म्हटलेलं जातं. मग त्यावेळेस हे सगळेजण माल गोडाऊन मध्ये ठेवतात. त्याच्या जवळचा स्टॉक संपतो. मग अशा वेळेस हे हळूच ह्यांचा माल बाहेर काढतात आणि वाटेल त्या प्राइस मध्ये विकत असतात. समजलं? किंमत स्थिरीकरण. थर्ड वन आहे जोखीम पत्कारणे. सॉरी, चेक करा. जोखीम पत्कारणे म्हणजेच काय? गोदामामध्ये तुम्ही जे काही माल साठवून ठेवत असतात, चोरी, आग, जर पाऊस वगैरे पडत असेल मोठ्या प्रमाणामध्ये, चोरी, आग किंवा पाऊस वगैरे पडत असेल, त्यापासून कमीत कमी संरक्षण आपल्याला गोदामापासून मिळत असतं. आता असं नाही की गोदाम आहे त्या ठिकाणी काहीच होणार नाही, आग पण लागू शकते, पण इतरच्या तुलनेमध्ये, इतर बिल्डिंगच्या तुलनेमध्ये गोदामामध्ये मोस्ट ऑफ टाइम तर काळजी घेतली जाते. एखादी वस्तू असेल किंवा एखादं प्रोडक्ट असेल किंवा भाजीपाला वगैरे असेल, त्याचं टेम्परेचर काय असेल, ठीक आहे, जागा कशी लागते. थंड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वस्तू ठेवता येणार नाही. धान्याचं तर असं होते, थंड थंड लागतं ना कोणत्या कोणत्या गोदामामध्ये. जर त्या ठिकाणी आपण वस्तू ठेवलं तर ते पुटपुटे वगैरे किडे त्या धान्याला लागायला सुरू होतात. अशा वेळेस त्या गोदामामध्ये काळजी घेतली जाते. गोदामामुळं मालाचं संरक्षण करण्याची हमी मिळत असते आणि जे काही नुकसान होतं ते कमी केलं जातं. पूर्णपणे मिटवता येत नाही, नुकसान कमी केलं जातं. आणि त्याच बरोबर गोदाम चालकावर जबाबदारी असते वस्तू सुरक्षित ठेवण्याची. मान्य आहे आपल्याला. गोदाम मालक किंवा गोदाम चालकावर जबाबदारी असते की गोदामामधल्या मालाला जर काही झालं तर, चुकून माकून जर काही झालं तर नुकसान भरपाई गोदाम चालकाला किंवा गोदाम चालवणाऱ्या मालकालाच करावी लागते. हे आहे तिसरं कार्य. चौथं कोणतं आहे? चेक करा. वित्त पुरवठा. वित्त पुरवठा काय सांगतो? जर तुम्ही एखादा माल गोदामामध्ये आणून ठेवला असाल, ठीक आहे, एखादा माल गोदामामध्ये आणून ठेवला असाल तर त्याच्या बदल्यात ते वेगळे रिसिप्ट वगैरे देत असतात. ठीक आहे, गोदामामध्ये माल ठेवलं, एवढ्या एवढ्या क्वांटिटी मध्ये माल ठेवलो असं सांगून रिसिप्ट, पावती त्या ठिकाणी दिली जाते. अचानक तुम्हाला पैशांची गरज पडली, इकडे तिकडे बघितलं, कुठेच पैसे नाही मिळाले. मग अशा वेळेस गोदामामध्ये जे माल ठेवलेली पावती तुमच्याकडे होती, ठीक आहे, माल ठेवलेली जी पावती तुमच्याकडे होती, त्या पावतीवर तुम्हाला पैसे मिळू शकतात किंवा जी पावती असते ते एक व्हॅलिड डॉक्युमेंट असते. ठीक आहे, ते गृहीत धरल्या जातं. कारण जर आपण पैसे जर परत नाही केलो, ठीक आहे, ते पावती तर आपण घेतलो, पावतीवरती जे आपल्याला व्यवसायासाठी माल पाहिजे होता ते तर घेतलो आपण, बट त्याने जर पैसे नाही दिले, अशा वेळेस जे गोदामामध्ये माल आहे ते माल जप्त केल्या जातं. म्हणजेच काय, जे पावती असते ते एक प्रकारचं डॉक्युमेंट आहे, त्याच्यावरती आपल्याला पैसे मिळत असतात. म्हणून वित्त पुरवठा सुद्धा हे एक गोदामाचं कार्य आहे. हे पण झालं. गोदाम चालक एखाद्या मित्राचा म्हणते, एखादा गोदाम चालकाचा एक मित्र होता, त्याला अत्यंत पैशाची गरज होती. काय म्हणले? अत्यंत पैशांची गरज होती. एकदम ट्रस्ट होतं त्या मित्रावर. मग अशा वेळेस गोदाम चालकाकडे आला की मला पैशाची गरज आहे. तो म्हणतो, या मालाचे मला आणखीन पैसे नाहीत, हे माल तू घे आणि बाजारात जाऊन विक आणि जे काही प्रॉफिट होतं त्याचा अर्ध मला दे. म्हणतो ठीक आहे, म्हणतो, गोदामामध्ये जातो, माल घेतो, तो मित्र बाजारपेठेमध्ये वस्तू विकतो, अर्धे पैसे आणून देतो. म्हणजेच काय, वित्त पुरवठा व्हायले, पैसे चाललेत, पैसे द्यायलेत. समजलं? आता जे गोदामाची रिसिप्ट आहे, पावती आहे, बँक सुद्धा त्या पावतीवर आपल्याला कर्ज देत असतं. जर आपण पैसे परत नाही केलो, बँक डायरेक्टली गोदामामध्ये जाते, माल जप्त करून घेत असते. डन. फिफ्थ वन आहे वर्गवारी आणि प्रतवारी. 1 सेकंड. हा, वर्गवारी आणि प्रतवारी. क्लासिफिकेशन असं म्हणू शकतो किंवा ग्रेडिंग. ठीक आहे, क्लासिफिकेशन किंवा ग्रेड. आता चेक करा, वर्गवारी आणि प्रतवारी. आता गोदाम प्रमाणीकरण पण करतंय, संवेष्टन करतंय, सगळेच कार्य गोदामामध्ये होतात. तर गोदामामध्ये खूप साऱ्या सुविधा त्या ठिकाणी आपल्याला दिल्या जातात. जर व्यावसायिकाला
जास्त काम असेल, कामाचं खूप जास्त लोड असेल, अशा वेळेस अर्ध काम गोदामामध्ये पार पाडल्या जातं. ठेवल्या ठिकाणी गोदामामध्ये पार पाडलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुमचा सफरचंदचा व्यवसाय असेल, ठीक आहे. तुमचा सफरचंदचा व्यवसाय असेल, अशा वेळेस तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सफरचंद एका ठिकाणी सप्लाय करायचे होते. तुमच्याजवळ वेळ नव्हता. मग तुम्ही काय केलात? सफरचंद तोडून आणत होता, गोदामामध्ये साठवत होता. मग गोदाम चालकाला काय सांगितलं? मी तुला अर्धे पैसे देतो. तू काय कर, या सगळे सफरचंदची व्यवस्थित वर्गवारी कर, प्रतवारी कर आणि पॅकेजिंग करून बॉक्स साईडला ठेव. म्हणजेच काय झालं? जे विपणन कार्य आहेत ते सुद्धा गोदामामध्ये पार पाडल्या जातात. सिक्स्थ वन आहे वाहतूक. सॉरी, सिक्स्थ वन आहे वाहतूक. वाहतूक काय आहे? हे काय काम करते, कार्य आहे असं समजा. आता गोदामामधून माल पाहिजे त्या ठिकाणी, पाहिजे त्या बाजारपेठेत पोहोचणे हे सुद्धा एक गोदामाचं कार्य आहे. कस काय कार्य आहे? गोदामामध्ये काम करणारे जे काही वर्कर असतात, त्या वर्करला सांगतात की बाबा तू हे माल तिकडे नेऊन पोहोचव, किंवा आपल्या फॅक्टरी पासनं त्या गोदामापर्यंत माल आणण्यासाठी सुद्धा गोदामामध्येच काम करणारे वर्कर्स लागतात. म्हणून हे सुद्धा एक गोदामाचं कार्य आहे. वेळ आणि स्थळ उपयोगिता. वेळ उपयोगिता का असं म्हटलेलं आहे? हे पण एक कार्य असं का म्हटलंय? तर नीट ऐका. जोपर्यंत आपल्या वस्तूला डिमांड येत नाही, जोपर्यंत आपल्या वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी येत नाही, तोपर्यंत ते वस्तू आपण गोदामामध्ये साठवून ठेवू शकतो. त्यावेळेस वेळ उपयोगिता निर्माण होते. स्थल उपयोगिता म्हणजे ज्या वेळेस आपल्या वस्तूला मागणी आली, लगेच ती वस्तू डायरेक्टली त्या बाजारपेठेमध्ये नेऊन ठेवणे किंवा सप्लाय करणे ही झाली स्थळ उपयोगिता, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. डन, समजलं? अँड लास्ट वन आहे प्रक्रिया. वर्गवारी आणि प्रतवारी सारखंच आहे. जर व्यावसायिक जर बिझी असेल, त्याला जास्त कामाचा लोड असेल, अशा वेळेस ग्राहक म्हणते सॉरी गोदाम चालकाला सांगू शकतो की बाबा इथपर्यंतचं काम आम्ही केलं, पुढची सोय तू करून दे. सो त्यांनी करतात. इथे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की तांदूळ पॉलिश केला जातो गोदामामध्ये, फळे पिकवली जातात. आधी कच्ची फळे आणून ठेवल्या जातात, मग त्याच्यावरती प्रक्रिया करून फळे पिकवण्याचं काम केलं जातं. मग गोदाम चालकाद्वारेच ते जे काही फळे असतात ते मार्केटमध्ये पोहोचवण्याचं सुद्धा काम केलं जातं. ही एक गोदामाचं कार्य आहे, काम आहे. काही वेळा गोदाम चालक या मालकांना प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सुविधा सुद्धा पुरवत असतात. ते सांगतात की तुम्हाला मला इथपर्यंत झालं, पुढचं काम तू करून दे. आता हे सगळं का करायला सांगतात? प्रक्रिया वगैरे, वर्गवारी, प्रतवारी का करायला सांगतात? कारण ते वस्तू बाजारपेठेत जायला टाइम आहे. ठीक आहे, त्या वस्तूला बाजारपेठेत जायला टाइम आहे. ठेवल्या ठिकाणी ते कार्य पार पाडल्या जातं. म्हणून व्यवसाय मालक सांगत असतो त्यांना की तू पुढचं काम करते करतात. गोदामाचे हे एकूण 8 कार्य आहेत. हे तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. आय रिपीट, हे तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. आणखीन एक, जर मी आता हे व्हिडिओज आहे सॉरी आता हे जे मी शिकवले गोदामाचे कार्य, हे आमचं ऑलरेडी बिग बुल बॅच मध्ये झालेलं आहे एकदम डीपली. आता ते सांगायची गरज नाही त्या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीने शिकवतो. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आताही वेळ गेलेली नाही, तुम्ही नक्की बॅच जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.